भारतीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारे मसाला ताक। आणि जर समजा उन्हातनं बाहेरून आल्यानंतर जेवणाऐवजी जर तुम्ही हे मसाला ताक 2 ग्लास प्यायलेत तर तुमची जेवणाची इच्छा होणार नाही। असा हा जबरदस्त चवीचा हा मसाला ताक आज आपण बनवत आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ताक घेतलेला आहे मी आणि आपल्याला थोडंसं छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। वाटणासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर, त्याच्यापेक्षा अर्धा मी पुदिना घेतलाय, एक मिरची आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे। हे आपण आता मिक्सरमध्ये टाकून छान असं बारीक वाटून घेऊया। हे आपण टाकून छान असं जाडसर असं वाटून घेऊया। छान असं वाटून घेतलेलं आहे। थोडंसं ताक टाकते मी आणि परत थोडंसं मी फिरवून घेते। मिश्रण छान आपलं असं वाटून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला यात पाणी वाढवायचं आहे आणि थोडे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आपल्याला टाकायचं आहे भाजलेलं जिरं, भाजून घेतलंय आणि छान असं कुटून घेतलंय मी खलबत्त्यामध्ये, किंवा तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। काळं मीठ, थोडीशी काळी मिरी पावडर, अगदी थोडी, बघू शकता। आता आपण सर्व टाकून घेतलेलं आहे, मिक्स करूया। हे बघा, बघू शकता तुम्ही ताक किती घट्ट आहे। त्यात आपल्याला पाणी वाढवायचं आहे। थोडेसे आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे। आता मी हे सर्व काचेच्या जारमध्ये ओतून घेते। मी यात ओतून घेतलंय। आपल्याजवळ हे भांडं आहे, यात ओतून घेतलेलं आहे। आता मी आणखीन थोडं पाणी घालते आणि छान असं मिक्स करून घेते। मसाला ताक आपला तयार झालेला आहे। थोडे आईस क्यूब टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असं थंड थंड चिल्ड असं आपलं हे मसाला ताक तयार होईल। आपण यात ओतून घेऊया। थोडंसं मी जिरं टाकून घेते, जिरा पावडर टाकते, थोडंसं काळं मीठ टाकते, काळी मिरी पावडर, थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्याला। असं हातानेच आपण हा तुकडे करून घेऊया। मसाला ताक आपलं तयार झालेलं आहे पिण्यासाठी। थंड थंड असं हे मसाला ताक आपण बनवू शकता। सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात आपण मसाला ताक बनवलेला आहे। उन्हाळ्यामध्ये हे ताक खूप पौष्टिक असं आणि शरीराला थंडावा देणारं आहे असं हे ताक असतं। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।